इथे सुरुवातीलाच एक थेट शंका विचारायची आहे. पालक आजही 12वीच्या बोर्डाच्या टक्क्यांवर इतका जीव का ओवाळून टाकतात? हा खूप कॉमन प्रश्न आहे. हो ना. हो ना? जर त्या टक्क्यांना आता प्रवेश प्रक्रियेत 0 महत्व आहे, तरीही घराघरात 12वीच्या मार्कांवरून एवढा तणाव का असतो? हे म्हणजे कालबाह्य झालेल्या चलनावर विश्वास ठेवण्यासारखं नाही का? यातली सर्वात आकर्षक गोष्ट म्हणजे हा सगळा पालकांच्या पिढीचा ना एक हँगओव्हर आहे. हँगओव्हर म्हणजे कसं? म्हणजे मानसिकदृष्ट्या ते अजूनही त्याच काळात जगत आहेत जेव्हा त्यांनी स्वतः 12वीची परीक्षा दिली होती. त्या काळात 12वीच्या मार्कांना प्रचंड महत्त्व होतं, कारण त्यावरच सगळी करिअरची दिशा ठरायची. हो, ते खरंय. पण वास्तव हे आहे की 2015 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने एक अत्यंत ऐतिहासिक निर्णय दिला होता आणि त्यामागचं कारण खूप लॉजिकल आणि गणितावर आधारित होतं. भारतात आज 30 पेक्षा जास्त वेगवेगळी शिक्षण मंडळे किंवा बोर्ड्स आहेत. बरं, पण मग 30 बोर्ड्स असली तरी काय झालं? तेच सांगतोय. म्हणजे नॉर्मलायझेशन शक्य का नाही? गणिताच्या सूत्राने सर्वांना एकाच पातळीवर आणता येत नाही का? नाही आणता येत, आणि तिथेच खरी अडचण आहे. प्रत्येक बोर्डाची पेपर तपासण्याची पद्धत, त्यांची काठिण्य पातळी आणि मार्किंग सिस्टीम पूर्णपणे वेगळी असते. अच्छा. तुम्ही विचार करा, बिहार बोर्ड किंवा उत्तर प्रदेश बोर्डमध्ये एखाद्या विद्यार्थ्याने 60 किंवा 70% मार्क मिळवणं हे प्रचंड कष्टाचं काम असू शकतं. हो, तिथे खूप कडक तपासतात असं ऐकलंय मी. अगदी. तिथले तपासणीस खूप कडक मार्किंग करतात. पण तेच जर तुम्ही ICSE किंवा CBSE सारखं बोर्ड पाहिलं तर तिथे विद्यार्थ्यांना सहज 90% वर मार्क मिळतात. हो, तिथे मार्कांची खैरात असते थोडी. मग तुम्ही या दोन वेगवेगळ्या बोर्डच्या विद्यार्थ्यांची तुलना केवळ मार्कांवर कशी करणार? बिहारच्या 70% वाल्या मुलाची बौद्धिक क्षमता CBSEच्या 95% वाल्या मुलापेक्षा जास्त असू शकते ना? अरे चा, हो, हे तर लॉजिकल आहे. म्हणूनच सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलं की व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी म्हणजे प्रोफेशनल कोर्सेससाठी प्रवेश परीक्षा किंवा एंट्रन्स एक्झाम अनिवार्य असेल. कारण ती परीक्षा संपूर्ण देशात सर्वांसाठी एकच असते. तिची काठिण्य पातळी सर्वांसाठी समान असते. म्हणजे एकीकडे तुम्ही म्हणताय की बोर्डाचे मार्क महत्वाचे नाहीत, पण दुसरीकडे IIT म्हणते की 12वीत 75% मार्क पाहिजेतच. हा विरोधाभास नाही का? तसं वाटतं खरं. म्हणजे मुलांनी नेमकं लक्ष द्यायचं कुठे? हा विरोधाभास वाटतो, पण तो तसा नाहीये. बोर्डाच्या मार्कांचा आता फक्त पात्रता निकष किंवा ज्याला आपण एलिजिबिलिटी क्रायटेरिया म्हणतो तितकाच उपयोग आहे. अच्छा. IIT मध्ये प्रवेश मिळवण्यासाठी तुम्हाला 12वीत किमान 75% गुण मिळवणं आवश्यक आहे, हे खरं आहे, पण हा फक्त एक दरवाजा उघडण्याचा पास आहे. म्हणजे पास मिळाला की झालं? अगदी. तुम्ही 75% मिळवा किंवा 95% मिळवा, त्याचा तुमच्या IIT प्रवेशावर काही परिणाम होत नाही. बापरे. तुमचा प्रवेश हा फक्त आणि फक्त JEE ॲडव्हान्स्ड ह्या प्रवेश परीक्षेतील तुमच्या रँकवरच ठरणार. त्यामुळे पालकांनी मुलांना 90-95% राबवणं पूर्णपणे निरर्थक आहे. हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. म्हणजे 12वीची परीक्षा हा फक्त गेट पास आहे, खरा सामना आत गेल्यावर प्रवेश परीक्षेत आहे. बरोबर.